सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये जो आहे तो पक्षप्रवेश केलेला आहे. आपल्यासोबत स्वतः अमोल महाडिक आहेत. अमोलजी, गेल्या तुम्ही 20 वर्षांपासून एअर इंडियामध्ये पायलट म्हणून सर्व्हिस देताय आणि आज अचानकपणे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करताय. तुमचा जर तसा तुमचा परिवार बघितला तर काही तुमचे नातेवाईक जे आहेत ते खरं तर सत्ताधारी पक्षामध्ये आहेत, अर्थात तुमचे मामा सुनील तटकरे. सुनील तटकरेंना सांगून तुम्ही खरं तर काँग्रेस पक्षप्रवेश करत आहात का? गेली 21 वर्ष म्हणजे 2005 पासून 2026 पर्यंत मी एअर इंडियामध्ये कार्यरत राहिलो. फ्लाइंग क्रू म्हणून कार्यरत राहिलो, कॅबिन क्रू म्हणून मी काम केलं तिकडे. त्या ठिकाणी मी पायलट ट्रेनिंग घेऊन पायलट्स लायसन्स मिळवलं आणि सिव्हिल एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये मी कार्यरत होतो. परंतु गेल्या वर्षी 12 जून 2025 साली जो दुर्दैवी एअर इंडिया 171चा एअर क्रॅश झाला, त्याच्यामध्ये माझ्या पत्नी, ज्या कॅबिन सुपरवायझर म्हणून त्याच एअरक्राफ्टवरती कार्यरत होत्या, कैलासवासी अपर्णा अमोल महाडिक, यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि तो जो आघात माझ्यावर आणि माझ्या परिवारावरती झाला तो अतिशय वेदनादायक आणि क्लेशदायक आहे. आणि त्याहून जास्त क्लेशदायक गोष्ट ही आहे की आज 1 वर्ष होऊनसुद्धा त्याबाबतची काही ठोस अशी माहिती जनतेसमोर, भारताच्या लोकांसमोर, महाराष्ट्राच्या लोकांसमोर, कोणाही समोर कुठल्याही पद्धतीची माहिती आज केंद्र सरकारने किंवा केंद्रीय वाहतूक खात्याने, हवाई उड्डाण मंत्र्यांनी समोर ठेवलेली नाही. AIBचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट अजूनही समोर आलेला नाही. त्या बाबतीमध्ये ज्या लोकांनी युनिफॉर्ममध्ये कार्यरत असताना त्यांची आयुष्याचं एका अर्थी बलिदान दिलं, त्यांच्यावरती आरोप करण्याचे सुद्धा पाप या ठिकाणी केलं जात आहे. या सगळ्याच्या विरोधात जी माझी चीड आहे, त्या अनुषंगाने मी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तर तुम्ही तुमचे मामा अर्थात सुनील तटकरे यांच्याशी खरं तर या सगळ्या संदर्भात चर्चा करून तुम्ही पक्षात काँग्रेसच्या मध्ये प्रवेश करतात का? कारण की ते सध्या स्वतः सत्ताधारी पक्षाचे एका पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि खासदार आहेत, NDA मध्ये आहेत ते. एक असं आहे की प्रदेशाध्यक्ष खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांनी मागच्या वर्षी 12 जूनला जेव्हा क्रॅश झाला त्यावेळेला ज्या पद्धतीची मदत मला केली, मानसिकरित्या मला उभा करण्यासाठी ज्या पद्धतीचं पाठबळ दिलं, त्यासाठी मी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहणार आहे. त्याचबरोबर त्यांनी याबद्दलची चौकशीसुद्धा त्यांच्या स्तरावरती केली व लोकसभेमध्ये त्यांनी प्रश्नसुद्धा मांडला होता. परंतु जरी त्यांचा पक्ष सत्तेमध्ये असला तरी जी भली मोठी सत्ता आहे ती एका वेगळ्या पक्षाकडे आहे आणि त्या माध्यमातून अजूनही त्या कुठल्याही पद्धतीची इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट हा पुढे न आल्यामुळे मला जे क्लेश झालेले आहेत त्यातून मी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. एकटा हा विमान अपघात नाही झाला, अर्थात तुमच्या पत्नीने जीव तर गमावलेला आहे, परंतु ह्या अगोदर देखील अनेक विमान अपघात झालेत. अलीकडे एक विमान अपघात झाला, तो अजितदादांचा झाला. 6 महिने उलटले गेले. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते अजित पवार, त्यांचा विमान अपघात झाला. त्यांचा देखील AIBचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. तुमच्या पत्नीचा विमान अपघात होऊन जवळ 1.25 वर्ष झाले, त्याचा देखील AIB रिपोर्ट येत नाही. सरकार कुठेतरी ह्या सगळ्या संदर्भात असंवेदनशील किंवा टाळाटाळ करतंय का या सगळ्या रिपोर्ट्स येण्याच्या संदर्भात? असंच दिसतंय, निश्चितपणे असंच दिसतंय. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे ते फार वेदनादायी आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे क्रॅश झालेच पाहिजे नव्हते. जसं आता सपकाळ साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की नीट पेपर फुटी प्रकरण झाल्याच्या नंतर ते विधेयक आणतायत, पण पेपर फुटलेच पाहिजे नव्हते. हाच सरकारचं हीच जबाबदारी असते ना. त्या अनुषंगाने या दोन्ही जे हे क्रॅश झालेले आहेत हे झालेच पाहिजे नव्हते आणि होऊनसुद्धा त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीची माहिती देत नाहीत, प्रतिक्रिया देत नाहीत. हे वेदनादायी आहेच ना. परंतु ही गोष्ट तुम्ही तुमच्या मामांना कळवली का? अर्थात तुमच्या मामांनी सुनील तटकरेंनी लोकसभेत प्रश्न विचारला, सगळ्या संदर्भात पाठपुरावा केला, परंतु न्याय मिळत नाही असं कुठेतरी वाटतं का? आणि चर्चा तुम्ही कुटुंबाशी केली का? खरं तर तुमच्या पत्नीला न्याय मिळत नाही म्हणून. याच्यामध्ये मी कुटुंबाशी निश्चितपणे चर्चा केलेली आहे आणि जर रिपोर्ट समोर आला तर न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहे. परंतु तटकरे साहेबांच्या माध्यमातून सुद्धा, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सुद्धा इथे पक्षीय राजकारण बाजूला ठेवून जे काय सत्य आहे ते भारताच्या जनतेसमोर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावं आणि लवकरात लवकर लोकांना न्याय मिळवून द्यावा,
हीच माझी मागणी आहे. तर धन्यवाद. घात की अपघात अशा पद्धतीने सातत्याने चर्चा होतात अजित पवारांच्या संदर्भात देखील. तुम्ही 20 वर्ष तुम्ही स्वतः या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहात. त्यामुळे या सगळ्या संदर्भात तुमचं एक्सपर्ट म्हणून थोडंसं ओपिनियन काय? कारण की अपघात होतो, अनेक महिने लोटतात, वर्ष लोटतात, तरी देखील कोणत्याही पद्धतीचा जो तपास रिपोर्ट आहे तो समोर येताना पाहायला मिळत नाही. एकीकडे कुटुंबियांना वेदना होतात. तुम्ही स्वतः सुद्धा त्या वेदनेतून समोर गेलेला. नाही, घात की अपघात हे मी याच क्षणाला त्याच्यावरती टिप्पणी करू शकत नाही. ज्या वेळेला आपल्याकडे सगळे फॅक्ट्स बाहेर येतील, ज्या वेळेला AIBचा रिपोर्ट समोर येईल, त्यावेळेला निपक्षपातीपणे जे काही कायदेशीर कारवाई असेल ती न्यायव्यवस्था घेईल आणि योग्य तो न्याय सगळ्यांना मिळवून देईल. याबद्दल मी प्रयत्नशील पण राहील आणि याबद्दल मला खात्रीसुद्धा वाटते. धन्यवाद. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. अमोल महाडिक होते. अमोल महाडिक म्हणतात आहेत की माझ्या पत्नीचा देखील विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. त्या सगळ्या संदर्भात तपास जो आहे तो पुढे सुरू आहे, परंतु हा तपास एका एंडपर्यंत जात नाही. त्यामुळेच मला खरं तर आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करावा लागतो, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ती अमोल महाडिक यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.